त्याला सांगितलं की आरोपी जो आहे किशोर नावकर याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरण्यास 1 वर्ष कारावास अशी शिक्षा दिलेली आहे. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की किशोर नावकर हा त्याची पत्नी हे दोघं औरंगाबादला राहत होते आणि तिथे राहत असताना किशोर नावकर हा नेहमी पत्नीच्या याच्यावर चरित्राचा संशय घेत होता. दिनांक 1/10/2024 रोजी त्याची पत्नी ही तिचे माहेरी म्हणजे कंधारी तालुका बदनापूर या ठिकाणी आली. तर तिचा पती त्या ठिकाणी परत माहेरी आला, सासवडीला आला आणि त्याच्या त्याच्या वडिलांना सांगितलं की मी आता हिला त्रास देणार नाही आणि मी हिला आता घेऊन जात आहे. त्याच्यानंतर दिनांक 1/10/2024 रोजी दोघे जण पायी ढासला हे त्यांचे मूळ गाव या ठिकाणी जात असताना बदनापूरच्या जवळ आले असतात पतीने किशोर याने तिचा दगडाने ठेचून खून केलेला आहे. आणि त्या ठिकाणी एक साक्षीदार होता विठ्ठल गणपत राठोड याची तिथं टपरी होती. त्या ठिकाणी तो पळत गेला, त्याने ते वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आरोपीने तिला ठार केले. आणि मग विठ्ठल गणपत राठोड यांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसाला फोन केला आणि पोलीस आले आणि लगेच त्याला घेऊन गेले. या ठिकाणी बदनापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाल्यानंतर या चार्जशीट दाखल झाली. चार्जशीट दाखल झाल्यानंतर या ठिकाणी 7 साक्षीदार तपासण्यात आले. यातील महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते फिर्यादी आणि आय विटनेस विठ्ठल गणपत राठोड हा यातला महत्त्वाचा साक्षीदार ठरला. याच्यानंतर डॉक्टर जे आहेत 2 डॉक्टर होते त्यांनी PM केलं आणि ज्या दगडाने तिला ठेचून मारलं तो दगडही त्यांनी या दगडाने खून होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. ॲडव्होकेट अशोक देवीदासराव मते.